नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र मघा आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बबा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:51 ते 12:32 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:32 ते 2:13 आणि यमगंड काळ सकाळी 7:29 ते 9:10 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर केंद्रयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या सालात चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा एक संभव होतो. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. वेळातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील, दगदगीचा राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. या सर्वाने वैवाहिक जोडीदार व छोट्या मोठ्या बाबतीमध्ये काही खटके होण्याची शक्यता राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 2य स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. नाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसून येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 2व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणं दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील, दगदगीचा राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे करून राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. थोडासा स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन आजच्या दिवशी जाणवेल, परंतु काळजी करू नका. महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर आजच्या दिवशी भेटीगाठी होऊ शकते. याचप्रमाणे कुठे फिरायला जाणं वगैरे हा सुद्धा भाग असू शकतो. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ मिळते. मात्र
आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर पडू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहेत. वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध थोड्या प्रमाणात आणले जातील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणे वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी आज तुम्हाला निश्चित जाणवेल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं मात्र गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग येतील. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहतं. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदारावर आजच्या दिवशी एक छोट्या मोठ्या कारणाने फटका होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 जुलै 2024 करताना संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.